कधीकधी एकट्यानं प्रवासाला निघणं हेही खूप गरजेचं असतं. कारण एकट्याने केलेले हे प्रवास स्वतःच्या खूप जवळ घेऊन जाणारे असतात. कोकणातले रस्ते तसे छोटे आहेत, पण ते स्वतःच्या आतपर्यंत घेऊन जाणारे असतात. या भूमीने महाराष्ट्राला बरंच काही दिलं. साहित्यिक दिले, खेळाडू दिले, लेखक, कवी, नट, नेते. हे का देऊ शकलं? कारण कोकण स्वतःमध्ये समृद्ध आणि संपन्न आहे. मला ह्या कोकण सोलो ट्रिपमध्ये खूप नव्या गोष्टी समजल्या. माझे अनेक गैरसमज दूर झाले.